रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजन, अंबऋषी साठे जन्म सोशियले, दुष्ट निर्दळिले किती एक, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी, अंबऋषी साठे जन्म सोशियले, दुष्ट निर्दळिले किती एक, तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे, आपुला तू बोलस होय नारायणे, तया सिंधू अंबऋषी साठे जन्म सोशियले, दुष्ट निर्दळिले किती एक, विठ्ठल राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहि, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्, अलङ्कापुरे रम्यसिंहासनस्थं, पदाम्बोजतेजस्वर दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवये सदा स्त्रीयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञाननिवृत्तिवं, पंढरीचा देवराय ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु देहुनिवासी सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराया यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भगवंतानी अवतार कुठल्या कारणासाठी घेतला आणि कशासाठी घेतला प्रस्तुत अभंगामध्ये महाराज सांगतात. विठ्ठल थोडस बोलण्यापूर्वी आज विशेष कीर्तनाचं आयोजन फार मोठा पर्वकाळ असणारा चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा तथा ज्ञान यज्ञ सोहळा समस्त गावकरी मंडळी मोजे सेलू यांच्या वतीने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आलेली महान असा पर्वकाळ भगवान रामचंद्र प्रभूंची जयंती अर्थात रामनवमी या निमित्त ही कीर्तन रूपी सेवा समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाकडे आलेली आहे. आता जशी सद्गुरु बुद्धी देतील त्या
त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न. विठाल महान अशा पर्व काळावरती, पर्व काळ बरेचसे येतात त्यामध्ये हा विशेष. आणि खरं तर सांगायचं झालं तर भागवत धर्मीमध्ये 5 पर्व काळ हे विशेष सांगितले. पर्व विशेष भागवत धर्मी, वामन जयंती रामनवमी, नरसिंह जयंती कृष्ण अष्टमी, उत्तमा उत्तम शिवरात्र. महाराज सांगतात जो भागवत धर्मी आहे, जो संप्रदायामध्ये राहणारा आहे, जो वारकरी आहे, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, त्याने हे 5 पर्व काळ आणि 24 एकादशी हे केल्याच पाहिजे. नाहीतर तो वारकरी म्हणता येणार नाही. विशेष सांगितले त्यामध्ये उत्तमा उत्तम शिवरात्र. शिवरात्रीला उत्तम का म्हटले हो? कारण का सर्वांमध्ये वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदाय निर्माण केला असे भगवान शिव, म्हणून त्यांची शिवरात्र उत्तमा उत्तम शिवरात्र. पहिले वारकरी हे भगवान शंकर, म्हणून उत्तमा उत्तम शिवरात्र म्हटले जाते. आणि त्यामधलाच एक पर्वकाळ असणारा ही रामनवमी, फार मोठा हा पर्वकाळ आहे. आणि या पर्वकाळाच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा जमलेली समस्त गावकरी मंडळी आणि सुंदर अशी एकनाथ गुरुजींची वारकरी शिक्षण संस्था, त्यामधील हे विद्यार्थी, त्यांच्या सहयोगानं, त्यांच्या मार्गदर्शनानं, त्यांच्या साथीनं ही सेवा करण्याचा प्रयत्न. विठाल भगवंताचे अवतार बरेचसे झाले. 24 अवताराचं श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. त्यामध्ये बागुलामध्ये 10 अवताराचं वर्णन आलेलं आहे. आणि असं बघायला गेलं तर अनंत अवतार घेशी भक्ताकारणे, अनंत अवतार आहेत, पण मुख्य अवतार 24, त्यामधले 10. त्या 10 अवतारापैकी भगवान रामचंद्र प्रभूंचा अवतार, पहिले अवतार मत्स्य, कच्छ, वराह, कुर्म, नरसिंह, परशुराम, हे बरेचसे अवतार झाले. पण हे अवतार कसे होते हो? पूर्ण नव्हते ना. म्हणून भगवंतानी अवतार जे घेतले, कोणते पूर्ण घेतले? पूर्ण अवतार राम कृष्ण पूर्ण अवतार भगवान रामप्रभूंचा आणि श्रीकृष्णाचा अवतार हे पूर्ण अवतार आहेत. जे अवतार पाठीमाग झाले ते पूर्ण अवतार नव्हते, कार्यापुरते अवतार घेतले. कार्य संपलं, अवतार संपला. कार्य संपलं की अवतार संपला. त्या अवतारामध्ये कुठल्या प्रकारचं पूर्णत्वाला तो अवतार गेलेला नाही. म्हणून हे 2 जे अवतार आहेत फार महत्वाचे आहेत आणि विशेष आहेत, पूर्ण अवतार आहेत. कारण की या अवतारामध्ये भगवंतांनी जन्मापासून ते निजधामाला जाईपर्यंत केलेल्या सर्व क्रिया आहेत. म्हणून हे अवतार पूर्ण आहेत. भगवान रामचंद्र प्रभूंच्या आणि श्रीकृष्णाच्या जन्मामध्ये, कर्तव्यामध्ये बराचसा फरक आपल्याला दिसतो. काय फरक आहे? हे दोघांचं चरित्र एकदम भिन्न आहे, भिन्न चरित्र आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12ला आहे, रात्री 12ला, आणि रामप्रभूंचा जन्म दुपारी 12ला आहे. श्रीकृष्णाचा जन्म भर पावसाळ्यात आहे आणि रामाचा जन्म भर उन्हाळ्यामध्ये आहे. भगवान रामचंद्र प्रभू हे सूर्यवंशामधले आहेत, तर श्रीकृष्ण प्रभू हे चंद्रवंशामधले आहेत. त्यांचा जन्म अष्टमीला आहे, यांचा 9मीला आहे. भगवान रामचंद्र प्रभू जन्मभर खोटे बोलले नाहीत, श्रीकृष्ण जन्मभर खरे बोलले नाहीत. आचरणा बाबतीतही पाहायला गेलं तर भगवान श्रीकृष्ण प्रभूंचं चरित्र हे फक्त उच्चारायचं आहे आणि भगवान रामचंद्र प्रभूंचं चरित्र हे अनुकरणामध्ये आणायचं आहे, अनुसरण करायचंय. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे, फक्त उच्चारण करायचंय, अनुकरणामध्ये आणायचं नाही. आणि आपण जरी करता अनुकरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर शक्य आहे का? शक्य नाही ना. भगवान श्रीकृष्णांनी नखावरती गोवर्धन उचलला होता, आपल्याच्या टोपली तरी उचलणं होते का? होत नाही. 16,108 बायका होते, आपल्याला एकच पत्नी त्रास द्यायली. त्याच्यामुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आणि भगवान रामचंद्र प्रभूंचं जे चरित्र आहे ते चरित्र अनुकरणामध्ये आणण्यासाठी अतिशय योग्य आहे.
एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी, असं भगवान रामचंद्र प्रभूंचं हे जीवन ते आपल्यामध्ये अनुकरण करण्यासाठी घेतलं पाहिजे. तर सांगतात भगवंताच्या चरणामध्ये, भगवंताच्या नावामध्ये भगवान रामचंद्र प्रभूंच्या एका एका अक्षराचा किती महिमा आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एकम अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. सांगतात देवाचं चरित्र भगवान रामचंद्र प्रभूंचं एक एक अक्षर आपण जर मुखामधून वर्णन केलं तर महापातकांचा नाश होतो. जे घडलेली आपल्याकडून नकळत पाप आहेत त्या पापांचा नाश होऊन जातो. म्हणून भगवान रामचंद्र प्रभूंचं चरित्र हे अतिशय जीवनामध्ये महत्वाचं आहे. आधीच नलड दबल्याने आवाज हॅलो. तर हे असं चरित्र आहे म्हणजे भगवान रामचंद्र प्रभूंचं, आणि ते चरित्र ते रामप्रभूंचा आज जन्म आहे. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर या ठिकाणी सांगतात भगवंताचं चरित्र श्रवण केल्याच्या नंतर महापातकांचा नाश होऊन जातो. म्हणून आपण हे चरित्र ऐकलं पाहिजे. कथा ही जीवनातील व्यथा दूर करण्यासाठी असते. त्या कथेमधून आपण आपल्या दुःखाची वजाबाकी करायला शिकलं पाहिजे. असे भगवान रामचंद्र प्रभूंचं चरित्र आहे. म्हणून सर्वजण मोठ्या उत्साहाने या ठिकाणी रामनवमी करण्यासाठी आपण उपस्थित झालेलो आहोत. विठाला तर बघा, अवतार हे बरेचशांचे होतात, जन्म हे बऱ्याच लोकांचे होतात. तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं. संत ही येत असतात आणि भगवंताला हे आणावं लागतं. हे तिघामधलं वैशिष्ट्य आहे. तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं, नाही म्हणलं तरी यावंच लागतं. का? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाले अंगे. वासना आली की जन्म आला. म्हणून सर्वसामान्य जीवाला जन्माला येणं यामध्ये काही विशेष नाही, कारण सर्वसामान्य जीवाच्या ठिकाणी वासना ही असतेच. म्हणून जन्म हा आलाच. संतांच्या ठिकाणी वासना नसते. का? वासना सर्व हरिरूप होऊन गेलेले असतात, सर्वांचा त्याग केला असतो. म्हणून संतांच्या अंतःकरणामध्ये वासना नसते, वासना विरहित जीवन असतं. म्हणून जन्म घेण्याचं काही कारण नाही. म्हणून संत हे जन्माला येत असतात. कशासाठी येत असतात? आम्ही वैकुंठ वासे आलो याची कारण असे, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे काही ऋषी मुनींनी लिहून ठेवलेलं आहे ते आम्ही सत्यत्वामध्ये उतरवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. पुराणामध्ये लिहिलेले आहे ते आम्ही या ठिकाणी उतरवण्यासाठी आलेलो आहोत. म्हणून संत हे येत असतात. संतांना तुम्हा जीवनाची, तुम्हा आमच्या भरभाकटलेल्या जीवांची तळमळ देखवत नाही. का? हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. म्हणून संत हे अवताराला येत असतात की बाबा हा जो समाज आहे तो भरकटलेला आहे. परमार्थ काय या समाजाला कळत नाही, देव काय आहे समाजाला कळत नाही. म्हणून संत देव दाखवण्यासाठी, परमार्थ सांगण्यासाठी या ठिकाणी येत असतात. पुढे जाऊ त्यांचे शोधित मार्ग. तर अशा प्रकारे जे संतांनी मार्ग घालून दिलेला आहे त्या मार्गाने मार्ग दाखवण्यासाठी संत हे येत असतात. संत हे येतात आणि देवाला मात्र आणावं लागतं. कारण देव येण्यासाठी रिकामा नाही. का? ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येईल त्या वेळेस भगवंताला प्रार्थना कर. असं कोणीतरी पुराणामध्ये ऐकलं का भगवंतानी मनानेच अवतार घेतला म्हणून? अजिबात नाही. कोणीतरी गारानं घेऊन देवाकडे गेलं की देवा आम्हाला आता हे पाप सहनच होईना, या पापाचा संहार करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? या ठिकाणी अवतार घ्यावा लागणार आहे. मग तेव्हा भगवंतानी विनंती ऐकली आणि अवतार घेण्यासाठी भगवान या ठिकाणी येत असतात, अवतार घेतात आणि कार्य करतात, दुष्टाचा संहार करतात. म्हणूनच महाराज म्हणतात धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळीशी भक्तजन. भक्तांचं पालन करण्यासाठी, पोषण करण्यासाठी भगवान परमात्मा येत असतो, त्यांना आणावं लागत असतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अर्जुना, ज्या ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येईल त्या वेळेस मी या ठिकाणी अवताराला येईल. धर्म ज्या वेळेस बुडायला लागेल ना
त्यावेळेस मी या ठिकाणी अवताराला येईल आणि धर्माचं रक्षण करील, भक्ताचं रक्षण करील. म्हणून ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येईल त्या त्या वेळेस भगवंतांनी अवतार घेतलेला आहे. असं संकट त्रेतायुगामध्ये आलं. रावणाने सर्व देवता काय केले, बंदीशाळेमध्ये टाकले. देवतांना त्रास वाटायला लागला की आता नको, हे किती दिवस या बंदीशाळेमध्ये राहावं. भगवंतांना प्रार्थना पृथ्वीच्या रूपानं देव करायला लागले. सर्व देवता विष्णू भगवंताकडे आले की देवा, आता आम्हाला या ठिकाणी पाप या बंदी खाण्यामध्ये राहावं वाटत नाहीये, नको, यासाठी तुम्ही काहीतरी करावं. म्हणून भगवंतांनी योजना सुचवली की बाबा आपण आता अवताराला आलं पाहिजे, अवतार घेतला पाहिजे. मग अवताराला येण्यासाठी तितके सामर्थ्यवान व्यक्तीही लागतात. आता भगवंत पोटाला येणार आहेत म्हटल्याच्या नंतर तितका सामर्थ्यवान व्यक्तिमत्वही लागेल ना. तर अयोध्येमध्ये राजा दशरथ, महाराज दशरथांना 3 पत्न्या होत्या, पण त्या 3ही पत्न्यांना महाराज दशरथांना कुठल्याही प्रकारची संतती नव्हती. संपत्ती होती जीवनामध्ये पण संतती नव्हती. म्हणून जीवन जगत असताना संपत्ती नसली तरी चालेल, संतती असणं हे अतिशय महत्वाचं आहे. पुराणामध्ये वर्णन आलेले की बाबा तुम्हाला जर तुमच्या पोटी जर संतती नसेल तर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती नाही. इकडेच तुम्हाला हिंडावं लागेल, इकडेच तुम्हाला फिरावे लागेल, पण संतती नसेल तर तुम्हाला मोक्षापर्यंत जाता येणार नाही. हे महाभारतामध्ये घडलेली कथा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. मला तिकडे जायचं नाही. सर्व काही संततीवर अवलंबून आहे आणि ती सुद्धा संतती ही संस्कारिक असणं अतिशय महत्वाचं आहे. महाराज दशरथांना वाटू लागलं, पुराणामध्ये सांगितलं की बाबा संतती नसल्याशिवाय स्वर्गाची प्राप्ती नाही. मग राजा उद्विग्न झाला, एवढे माझ्याकडे राजमहाल आहेत, पैसा आहे, अडका आहे, दास सर्व काय आहे, पण माझ्या जीवनामध्ये संतती नाही. राजा महाराज दशरथ उद्विग्न झाले आणि महाराज वशिष्ठांकडे गेले. हे कुलगुरु, राजन चिंतित दिसत आहात. हो महाराज, इतकं माझ्याकडे संपत्ती आहे, संतती आहे, सर्व काही आहे, कुठल्या गोष्टीची कमी नाही, अन्न मान धन हे सर्व काही माझ्याकडे आहे, पण जीवनामध्ये संतती नाही. महाराज कुलगुरु वशिष्ठांनी सांगितलं, राजन संतती होईल पण पुत्र कामिष्ठ यज्ञ करावं लागेल. मी तुला सूचना सांगतोय, तशा पद्धतीने तू केलंस तर तुला निश्चितच पुत्र प्राप्ती होईल. मग त्यासाठी काय करावं लागेल? राजा दशरथाला सांगितलं 3 श्वापद मारावी लागतील राजा अरण्यामध्ये जाऊन, तेव्हा पुत्र कामिष्ठ यज्ञ करावा, करणं सफल होईल. आता राजाचं मात्र मन लागत नव्हतं. अयोध्या सोडली महाराज दशरथांनी आणि अयोध्या सोडल्याच्या नंतर अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर बरेचसे दिवस महाराज दशरथ अरण्यामध्येच राहू लागले. कारण का, मनच लागत नव्हतं. आणि वशिष्ठांनी सुद्धा सांगितलं होतं की बाबा पुत्र कामिष्ठ यज्ञ करायचा आहे, पण त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, 3 श्वापद मारावी लागणार आहेत आणि ती आणावी लागणार आहेत, नंतर आपल्याला पुत्र कामिष्ठ यज्ञ करायचा आहे. असं म्हटल्याच्या नंतर महाराज दशरथ एका झाडावर बाण लावून बसले की आता श्वापद मारायचे. बाण लावल्याच्या नंतर रात्र एक किर्र अंधार पडलेला आहे जंगलामध्ये, कुठल्याही प्रकारचं चंद्राचं सुद्धा किरण त्या ह्याच्यामध्ये पडेल इतकी दाट झाडी त्या जंगलामध्ये होती. महाराज दशरथ झाडावरती बसले. या तळ्याच्या काठाला कुणीतरी पाणी पिण्यासाठी येईल आणि पाणी प्यायला जो पक्षी आला त्यांना मी बाण सोडेल आणि मारेल. अशाच योगानं राजा दशरथ बसले. रात्र झाली आणि रात्र झाल्याच्या नंतर बुडबुड 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 करणारा असा आवाज त्या तळ्यामधून आला आणि आल्याच्या नंतर राजा दशरथ हे लक्षवेधी होते, शब्दवेधी होते. त्यांना पाहावं लागत नव्हतं बाण मारण्यासाठी, अजिबात पाहावं लागत नव्हतं. आवाज आला, इकडे बघून सुद्धा बाण मारायचे ते. महाराज दशरथांना माहिती होतं कोणीतरी प्राणी आलेला आहे. एवढ्या घोर अरण्यामध्ये कोणी व्यक्ती येणार नाही, कारण खूप कठीण अरण्य आहे. या अरण्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला येण्यासाठी संधी नाहीये. येऊ जा, कोणी शिकारी येऊ, कोणी राजा येऊ, पण या वेळेला पाणी पिण्यासाठी कुठला तरी प्राणी आलेला आहे. बाण सोडला, बाण दशरथाच्या त्या श्रावणाच्या हृदयामध्ये लागल्या बरोबर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि दशरथ श्रावण धारकन तळ्यामध्ये पडल्याच्या नंतर आवाज आला, कुठल्या राम भक्ताचा बाण माझ्या हृदयामध्ये लागलेला आहे. असं म्हटल्या बरोबर दशरथ सर्र खाली झाडाच्या उतरले
आणि उतरल्या बरोबर तळ्याच्या दिशेने धाव घेतली तर तो श्रावण पडलेला आहे, गोरा पान श्रावण, नाक झरझर आहे, जठा विखुरलेले आहेत, काळे कुरळे केस, अर्धा श्रावण तळ्यामध्ये पडलेला आहे, अर्धा तळ्याच्या वर पडलेला आहे, रक्ताने तळ्याच्या काठाचं पाणी लाल झालेलं आहे. महाराज दशरथांनी पाहिलं, अरे काय माझ्याकडून मोठा अपराध झाला म्हणले. महाराज दशरथांनी मांडीवरती घेतलं श्रावणाचं मुंडकं आणि विचारलं, हे ब्राह्मण कुमार आपण कोण आहात? या ठिकाणी आपण कुठल्या कार्यासाठी आलात? माझ्याकडून आपला अपराध झाला, आपल्याकडून माझ्याकडून तुम्हाला बाण लागला आणि आपण कोण आहात? तेव्हा तो श्रावण बोलायला लागला, महाराज आपण कोण आहात? मी अयोध्येचा राजा दशरथ आहे, या ठिकाणी मी शिकारीसाठी आलो होतो, पण आपण या इतक्या किर्र जंगलामध्ये कुठे जात आहात? त्यांनी सांगितलं, राजा माझे आंधळे आई वडील आहेत, त्यांना इच्छा झाली की काशीला जायचंय. हे श्रावणा आम्हाला एकदा काशीचं दर्शन दाखव. ते दोन्ही डोळ्यांना आंधळे आहेत राजा, त्यांना मी घेऊन काशीमध्ये काशीला चाललेलो आहे. अरे त्यांना खूप ताण लागलेली होती राजा, काल दिवसभरापासून ताण लागली होते, पण त्यांनी मला अजिबात सांगितलं नाही, कारण त्यांच्या अंतःकरणाला असं वाटत होतं की आपला एकुलता एक मुलगा आहे राजा, ज्या आई वडिलांनी जन्म दिल्याच्या नंतर त्या बालकाचं पालन पोषण करावं लागतं राजा, पण माझ्या नशिबामध्ये ते भाग्य नव्हतं. कारण का तर माझे आई वडील दोन्ही आंधळे होते राजा, आणि त्या आई वडिलांचे आई वडील मला व्हावं लागलं, आणि आज त्यांना मी काशीला घेऊन जातोय. त्यांचं खाणं पिणं सगळं उठून बसेपर्यंत सगळं काही क्रिया मला कराव्या लागायच्या. ते उठायच्या आधी मी उठायचो, ते झोपल्याच्या नंतर मी झोपायचो. एक वेळेस असेच पाय दाबत 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 माझ्या आईने आणि वडिलांनी अशी इच्छा व्यक्त केली की श्रावणा आता आमचे किती दिवस राहिलेत राजा, आणि एकदा अशी इच्छा आहे की बाबा काय करावं, काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं रे, अशी आमची इच्छा आहे. डोळ्याने जर पाहता येणार नाही, पण आमचं मस्तक एकदा त्या शिवलिंगावरती ठेवून आण, अशी इच्छा व्यक्त केली होती राजा. आणि तेच आई वडील मी काशीला कावडीमध्ये घेऊन जात होतो, आणि जात असताना पाण्याची ताण लागली म्हणून पाणी नेण्यासाठी आलो. माझे आई वडील त्या कावडीमध्ये आहेत. राजन मला मरण येतं याचं दुःख नाहीये, मला मरण येतं याचं दुःख नाहीये राजा, पण आता माझ्या आई वडिलांना पाणी कोण पाजवेल याचं मला फार दुःख आहे. तुम्ही जर कबूल करत असाल माझ्या आई वडिलांना तुम्ही पाणी पाजवतो, तर मी सुखान प्राण सोडील राजा, नाहीतर माझा प्राण तळमळून 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 या ठिकाणी प्राण तर जाणारच आहे, पण प्राण सुखानं जाणार नाही. वचन द्या राजन, मी तुमच्या आई वडिलांना पाणी पाजवतो असं वचन द्या. राजा दशरथ चळ चळ कापायला लागले, घाम आला, काही करावं सुधरत नव्हतं. श्रावणाला राजा दशरथ असं म्हटल्याच्या नंतर राजा दशरथ म्हणले, मी अवश्य पाणी पाजवेल, आपले आई वडील कुठे आहेत ते सांगावं. तसं म्हटल्याच्या नंतर सांगितलं, 5 फुटावरती माझे आई वडील 10-15 फुटावरती तिथे ठेवलेले आहेत, तुम्ही जा त्यांना पाणी पाजवा आणि सांगा की तुमचा श्रावण तुम्हाला कायमचा सोडून गेलेला आहे. असं सांगितल्याच्या नंतर महाराज दशरथ असं बोलला आणि श्रावणाने आपला प्राण त्यागला. प्राण त्यागल्याच्या नंतर महाराज दशरथांनी झारी आरती भरलेली होती, पुन्हा पाणी फेकून दिलं, दुसरी झारी भरली आणि महाराज दशरथ त्या आई वडिलांच्या समोर येऊन उभे राहिले. उभे राहिल्याच्या नंतर त्या कावडीमध्ये किर्र अंधार आहे त्या जंगलामध्ये, एकमेकाला ती आई त्या वडिलांना सांगायली, श्रावण आणखी आला नाही, वाघांचाही आवाज येतोय, किर्र रात्र आहे, काही बरं वाईट तर झालं नसावं, कारण या जंगलामध्ये कोणी माणूस दिसत नाही, माणसाचा वारा दिसत नाही, पाखराचा थारा दिसत नाही, आणि श्रावणाला जाऊनही बराच वेळ झालेला आहे, श्रावण आणखी का परतला नसावा, असे ते एकमेकाला बोलत असताना ते वडील म्हणतात, अगं तसं वेड्यावानी बोलू नको, आपण काशी विश्वनाथाच्या दर्शनाला चाललो आणि विश्वनाथ काही होऊ देणार नाही. असा त्या दोघांचा संवाद चालू असताना राजा दशरथ समोर उभा राहून ऐकू लागले. ऐकत असताना अंतःकरण भरून आलं, आता काय बोलावं, पाणी घ्या म्हणावं. आवाज ओळखल्याच्या नंतर मला ओळखतील की श्रावण नाहीये, आणि पाणी जर नाही पाजवलं तर हे दोन्ही ब्राह्मण माता पिता प्राण त्यागतील, मला हे 3 ब्रह्महत्येचं पातक लागेल. राजा दशरथ मनामध्ये विचार करू लागले, काय करावं. बरेच वेळ समोर थांबले, आणि थांबल्याच्या नंतर दशरथांनी थोडासा पायाचा आवाज केल्याच्या नंतर सांगितलं, कोण? त्यांनी विचारलं, कोण आहे? बोलत का नाही? कोण आहे आमच्या समोर? श्रावणा तू आलास का? बोलत का नाही आहेस?
असं म्हटल्याच्या नंतर महाराज दशरथांना पुन्हा रडू यायला लागलं. आल्याच्या नंतर पुन्हा राजा दशरथांनी सांगितलं, पाणी घ्या, पाणी घ्या. कोण आहे? पाणी घ्या कोण म्हणताय आम्हाला? आमच्या श्रावणाचा आवाज आमच्या पडत नाहीये कानावरती. कोण आहे? आम्हाला तुमचा परिचय द्या. आमचा श्रावण कुठे गेलेला आहे? सांगितलं, मी महाराज अयोध्येचा दशरथ आहे आणि तुमचा मुलगा माझ्याकडून बाणाने मेला, मरण पावलेला आहे. काय सांगतोस राजा? नाव ऐकून होतो अयोध्येचा राजा खूप पुण्यवान आहे, दानशूर आहे, पण आज तू आमच्या मुलाची हत्या केलीस, आमची कुस उजड केलीस राजा. हे तुला कसं शोभलं? आणि वर तोंड करून सांगतोस की पाणी प्या. कुठल्या आई वडिलांना आपला मुलगा मेल्याच्या नंतर पाणी प्या वाटेल रे राजा? तू आमच्या समोर येऊन पाणी प्या म्हणतोस? तुझं अंतःकरण तरी कसं दगडाचं म्हणावं? पाणी प्या म्हणतोस? महाराज दशरथांना खूप अवघड वाटायला लागलं. आपण करायला आलो एक आणि आपलं झालं दुसरंच. आता काय करावं सुधरत नव्हतं. महाराज दशरथांना चिंता पडली आणि सांगितलं, राजा आम्ही जसं आमच्या पुत्रवियोगाने मरतोय ना, तसं तू सुद्धा तुझ्या पुत्रवियोगाने मरशील. असं म्हटल्याच्या नंतर दोघाही आई वडिलांनी श्रावणा 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 म्हणून प्राण त्यागले आणि दोघी त्या दुर्डीच्या खाली पडले, प्राण त्यागले. महाराज दशरथांना सुद्धा रडू आवरत नव्हतं. महाराज दशरथांनी आता नाईलाजाने तिघांची चिता रचली, चितेला अग्नी दिला आणि महाराज दशरथ खाली मान घालून अयोध्येमध्ये निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर अयोध्येमध्ये आणखी उजड झाली नव्हती. रात्रीचाच प्रसंग आहे. अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर खाली मान घातली. कौशल्याच्या महालामध्ये गेले नाहीत, सुमित्रेच्या महालामध्ये गेले नाहीत. हळूहळू हळूहळू महाराज दशरथ खाली मान घालून कैकेयीच्या महालामध्ये गेले आणि बसल्याच्या नंतर कैकेयीला विचारलं, माझ्याकडून अशी हत्या झालेली आहे राणी, आणि आता काय करावं? त्यांनी सांगितलंय की आम्ही जसं पुत्रयोगाने मरणार आहोत, राजा तू सुद्धा पुत्रयोगाने मरशील हे सांगितलंय. कैकेयीनं विचार केला, आपल्याला पुत्र तर नाहीये, पण शाप काय दिलाय? पुत्रयोगाने मरशील. या अर्थी आपल्याला पुत्र प्राप्ती होणार आहे महाराज, आनंदाची बातमी आहे. पण दुसरी गोष्ट दुःखाची ही आहे, पुत्र वियोगाने मरशील त्या अर्थी आपले पुत्र जन्माला येतील, जन्माला येऊन मरतील आपल्या डोळ्या देखत, आणि त्याच्यानंतर आपण मरू का? असंही असू शकतं. पुत्रवियोगाने मरण म्हणजे असंही असू शकतं. पुन्हा विचार केला कैकेयीनं, असा शाप आहे ना, या शापाला आपण थोडस बदलून टाकू का? जो आवडता पुत्र आहे तो राजापासून वियोगाला पाठवून टाकू. राजाचा आणि त्या पुत्राचा वियोग होईल आणि पुत्र वियोगाने राजा मरण पावेल. हे कैकेयीच्या पात्राच्या पाठीमागली सत्यता आहे. आपण कैकेयीला उगाचच काही बाई म्हणतो, त्या कैकेयीचाही पाठीमाग खूप त्याग आहे की बाबा रामाच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये म्हणून हे अशा पद्धतीचं झालेलं आहे. आपण कैकेयीला नावं ठेवतो, मग राजालाही आनंद झाला आणि वाटायला लागलं जाऊ द्या, आता काय झालेल्या गोष्टीला इलाज नसतो. आता भगवान रामचंद्र प्रभूंना अवतार घेण्याचं कार्य देवाला, मग आता ते पुत्र कामिष्ठी यज्ञाची तयारी लागली ना करायला. भरपूर आता ते प्रसंग ते ह्या ऋषीला आणलं, नेमे ऋषीला आणलं. राजा दशरथाला एक मुलगी होती, श्रृंग ऋषीला मुलगी होती बरं का. महाराज दशरथांना दत्तक घेतलेली एका मित्राची मुलगी. ते मग लेखन जावाई त्या यज्ञाकरिता बसले आणि भगवान परमात्म्याला अवतार घेण्यासाठी पाठीमागले काही कारण होते. पाठीमागल्या अवतारामध्ये बरेचसे काही कारण होते, त्यामुळे हा राम अवतार घ्यावा लागला. कशामुळे घ्यावा लागला? भगवान विष्णूच्या दरबारामध्ये वैकुंठाच्या द्वारावरती दोन द्वारपाळ होते, अजय आणि जय आणि विजय. आणि ते जय विजय द्वारपाळ असते वेळेस 4 ऋषीमुनी त्यांना भेटायला आले. सनत, सनंदन आणि सनत कुमार भेटण्यासाठी आले आणि सांगितलं, द्वारपाळ हो, आम्हाला भगवान विष्णूंचं दर्शन घ्यायचंय, द्वार सोडा. सोडा म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, एवढे एवढे छोटे 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 बालक दिसता, ऋषीवेश घेतलाय काय? भगवान परमात्म्याला पाहायचं म्हणजे काय पोर खेळ थोडाच आहे, चला व्हा बाजूला तिकडं. असं म्हटल्याच्या नंतर त्या सनत, सनंदन, सनत कुमार ऋषींनी बरीचशी त्यांची विनवणी केली, पण विनवणी त्यांनी ऐकली नाही, झटकरून लावलं. शेवटी त्यांनी कमंडलू मध्ये पाणी घेतलं आणि सांगितलं, एवढा माज बरा नाही, तुम्हाला खाली जाऊन राक्षस वेशामध्ये अवतार घ्यावा लागेल.
आणि तो अवतार घेतल्याच्या नंतर तुम्ही राक्षस योनीमध्ये जाऊन पडाल असा शाप दिला. शाप दिल्याच्या नंतर माणसाला बघा पश्चाताप झाला, नंतर कळतं की बाबा आपण इथं चुकलो, आपण इथं चुकलो. आणि बोलल्याच्या नंतर मग पश्चाताप होतो की आपण हे बोललो तिथं नाही बोलायला पाहिजे होतं. अरे बोलतोसच कशाला? माणसं म्हणतात नाही हो आमचा स्वभावच आहे तसा, आम्ही बोलणंच. अरे बोलू नको ना, थोडस बोलण्यापूर्वी विचार. बोलावा शब्द तुकोबार आहे म्हणजे बोलण्यापूर्वी शब्द तोलला पाहिजे, हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणून कुणाचं अंतःकरण दुखेल खचेल असं अजिबात आपण बोललं नाही पाहिजे. कारण जीवन जगत असताना आजकालच्या युगामध्ये पहिले शस्त्रास्त्राचे युद्ध होत होते, आता युद्ध व्हायलेत ते त्या जिबीमुळे युद्ध व्हायलेत. महाभयंकर युद्ध जिबीमुळे व्हायलेत. कुठल्या शस्त्रामुळे होईनात, कुठल्या अस्त्रामुळे होईनात, कुठल्या लढाईमुळे होईनात, कुठल्या राज्यापायी होईनात, कशापायी होईनात. ही जीभ जराशी वळकण केली की भांडणं लागले म्हणून समजा. आता उगाच एकाच्या कानामध्ये बोलू लागल्यावर आणि तिसऱ्यानं म्हणल्यावर तुमच्याशी बोलू लागले होईत लागले ना भांडणं. त्याच्यामुळं बोलायला म्हणजे जिबीमुळे भांडणं लागतात. त्या ऋषींनी पाय त्या जय विजयाने पाय धरल्याने सांगितलं महाराज तुम्ही शाप तर आम्हाला दिलाय आता, पण यामध्ये आम्हाला उशाप काय आहे सांगितलं. भगवान रामचंद्र प्रभू भगवान विष्णू हे रामचंद्र प्रभूंच्या अवतारानं अयोध्येमध्ये जन्म घेतील आणि तुम्हाला हे रावण तो जय झाला आणि कुंभकर्ण तो विजय झाला, तुम्हाला दोघांना ते मारतील. हे पहिलं कारण झालं. दुसरं कारण असे 5-6 कारण आहेत, पण 1-2 कारण आपण सांगू. आणि या ठिकाणी भगवान रामचंद्र प्रभूंचा आपल्याला जन्म करायचा आहे. आणि विशेष म्हणजे बघा आज सगळा कल्लोळच आहे. हे रामनवमी म्हणजे सगळा जल्लोष आहे. आणि आज माणसाला माणूस भेटत नाही, भजन्याला भेटतच नाही. आता इथलीच अवस्था बघा ना, भजन्यालाच भजन्या भेटले नाही. आज माणसाला माणूस भेटत नाही, भजन्याला भजने भेटत नाही, कारण आज रामनवमी आहे. माणसाला माणूस भेटणार नाही. आज उत्सव आहे मोठा. आज गावोगाव कीर्तन आहेत, भजन आहेत, सप्ते आहेत, बरेचशे प्रकारे कार्य आहेत. यांना बी धावपळ आहे. पण आता हे गुरुजींनी आपलं कीर्तन आहे म्हणून पाठवले, दुसऱ्याचे कीर्तन अजिबात पाठवणार नव्हतं म्हणले, पण पाठवले. आता काय थोडीशी कल्पना गुरुजीला अगोदर दिली नसल्या कारणामुळे त्यांनी सांगितलं नाही इलाज आहे बा, ऍडजस्ट करावं लागतं. पूर्वकल्पना दिली असती तर सगळं काय ऍडजस्ट केलं असतं, पण पूर्वकल्पना देणं महत्वाचं होतं. आपल्याकडून तेवढीशी चुकी झाली, त्यामुळे हे आपल्यालाच भोगायला आलेलं आहे. त्यामध्ये गुरुजीचा काही दोष नाही. विठाला विठाला भगवान रामचंद्र प्रभूंचे असे बरेचसे कारण आहेत. कारणे मत्स्येंद्र गण नावाचा एक राक्षस होता आणि तो राक्षस इतका महाभयंकर होता, त्याच्याकडे ताकद नव्हती. स्वतःची ताकद त्या राक्षसाकडे नव्हती. मग कोणाची होती? तो स्वतःच्या पत्नीच्या पतिव्रत्य धर्मावर, म्हणजे ती स्त्री इतकी पतिव्रता होती त्याची पत्नी की तिचं पतिव्रत्य असं कधीच ढळलेलं नव्हतं. आणि तिच्या पतिव्रत्याच्या जोरावर तो इतका महाभयंकर योद्धा झाला. कुठल्याही राजाला तो आठवत नव्हता, कुठल्या देवाला आठवत नव्हता, दिकाला आठवत नव्हता. इंद्रपदाला धोका झाला. त्या वृंदा, त्याची पत्नी वृंदा, इंद्रपदाला धोका झाला. विष्णूकडे प्रार्थना केली की बाबा आता आमचं इंद्रपद जाऊ शकते, कारण हा जो आहे मत्स्येंद्रगण राक्षस आहे, महाभयंकर योद्धा झालाय, कधी स्वर्गावरती लढाई करेन आमचं राज्य घेईल सांगता येत नाही. याचा तुम्ही काहीतरी सोय लावा. आता भगवान परमात्म्याला काय करणं अशक्य आहे? सर्व काही करता धर्मिता तो आहे वृक्षाची ही पान हाले ज्याची सत्ता, तुझं विना बोलविता कोण आहे? अशा प्रकारे मग भगवान विष्णू परमात्म्याने योजना केली. म्हटले काय करावं सुचत नव्हतं. विचार केला. मग तो राक्षस एके दिवशी लढाई करण्यासाठी गेला आणि लढाई करण्यासाठी गेल्याच्या नंतर भगवान विष्णू परमात्म्यानं तिच्याच पतीचं स्वरूप घेतलं. त्या मत्स्येंद्र त्या राक्षसाचं, जालिंदराचं राक्षसाचं ते स्वरूप घेतलं. भगवान विष्णू परमात्मा द्वारावरती आले, हाक दिली, वृंदा
मी लढाई जिंकून आलेलो आहे. तसं म्हटल्याबरोबर तिनं आरतीचं ताट घेतलं, दारावरती आली, औक्षण केलं. औक्षण केल्याच्या नंतर घरामध्ये घेतल्याच्या नंतर बसल्याच्या नंतर पलंगावरती बसले आणि हातामध्ये हात धरल्याबरोबर स्पर्शाची जाणीव झाली की माझे पती नाहीत. वृंदा ताडकन उभी राहिली आणि सांगितलं, कोण आहेत आपण? माझ्या पतीच्या स्वरूपामध्ये आपण कोण आहात? रूप प्रगट करा म्हटल्याच्या नंतर चतुर्भुज भगवान विष्णू परमात्मा प्रगट झाले आणि सांगितलं, वृंदा तुझं पतिव्रतित्व मी नष्ट करण्यासाठी या ठिकाणी मी अवतार, म्हणजे या ठिकाणी तुझं पतिव्रतित्व नष्ट करण्यासाठी, भंग करण्यासाठी आलेलो आहे. तिने सांगितलं, भलत मोठेपणाने सांगतात भगवंता पतिव्रतपणा भंग करण्यासाठी आलो, पण माझ्या पतिव्रतेला आज तुम्ही डाग लावलेला आहे, म्हणून मी तुम्हाला शाप देते. तुम्हाला सुद्धा 6 महिने काहीतरी दिवस तुमच्या पत्नीचा वियोग होईल आणि तुम्हाला सुद्धा पत्नीपासून दूर राहावं लागेल आणि तुम्हाला सुद्धा अवतार घ्यावा लागेल. तुम्ही माझं पतिव्रतित्व नष्ट केले, तुमच्या सुद्धा पत्नीच्या हाताला धरून कोणीतरी ओढून नेईल आणि हे तुम्ही तुमच्या अंतःकरणाला जाणवेल, तुम्हाला दुःख होईल आणि त्यानिमित्त हे अवतार घ्यावा लागलेला आहे. असेच बरेचसे अवतार भगवान नारद महर्षी विष्णूकडे नारद मुनी आले म्हणजे देवा मला लग्न करा वाटायला जरा. भगवान परमात्मा म्हणले लग्न, आणि आता हो म्हणले मला करा वाटायले, तुम्हाला काय राहिले लावा म्हणालो ना सोयरी. भगवान परमात्मा म्हणले लावतो, पण म्हणले दुसरी गोष्ट आहे, माझं जरा वय कल्यावणी वाटायले, मी जरासा म्हातारा दिसायलो, केस माझे पांढरे दिसायले, तुम्ही काय करा जसा मेकअप करा म्हणले माझा, तुम्हाला सगळं येते आता, न करता करवी ते सगळे तुम्ही आहात. बरं म्हणले मेकअप करायचा होय, करू तुमचा मेकअप. तसं करू म्हटल्याच्या नंतर ठीक आहे. आणि एका राजाच्या घरी सुंदर कन्येचं स्वयंवर रचण्यात आलेलं होतं. मोठे मोठे महाराजे सर्वजण त्या राज्यसभेमध्ये बसलेले आणि ह्यांना त्या स्वयंवराला जायचं होतं की बाबा ती मुलगी माझ्या गळ्यामध्ये माळ घालेल, म्हणून म्हणली देवा मला इतकं सुंदर बनवा की सृष्टीच्या पाठीवर माझ्या इतका सुंदर पुरुषच नसला पाहिजे. बरं म्हणले ठीक आहे, बनवलं, स्वरूप पालटल्याच्या नंतर नारद महर्षीने आरशामध्ये पाहिलं नाही आता मला कसा मेकअप केलाय काय अजिबात. हा देवा केलाय ना माझा मेकअप? हो नारदरी केलाय तुमचा मेकअप. बरोबर ठीक आहे, मी जाऊ का? हा खुशाल जा. गेल्या बरोबर तुमच्याच गळ्यात माळ हो, दुसरं कोणाच्या गळ्यात नाहीच म्हणले. तुम्ही जा आता खरं तिथं गेले, कारण देवावर विश्वास होता ना, भक्त होते नारद महर्षी, भक्तांमध्ये श्रेष्ठ नारद, देवावर विश्वास होता. बघितलं नाही आरशामध्ये मला देवानं कसं नटवलंय, कसं सजवलंय. आपला देवावर काय, स्वतःच्या बापावर विश्वास नाही, आपला विश्वास नाही म्हणून तर देव आपल्याला पावत नाही. अजिबात विश्वास ठेवला पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विनजीवा सुपनू हे. एक देव केला ना त्याच्यावर विश्वास ठेवता येतो बघा. आणि 10 जण झाल्यावर ते याचा त्याचा विश्वास बसत नाही. एक जण गंगेमध्ये पडलं म्हणून, पडल्याच्या नंतर आता बुडू लागल्यावर त्यानं गणपतीची प्रार्थना केली, गणपती निघाव म्हणलं उठून की त्यानं दुसरा देव धरला. ते म्हणलं जाऊ दे बुवा ते जाईल. ते महादेव उठला की त्यानं दुसऱ्या देवाची प्रार्थना सुरू केली. ते म्हणलं जाऊ दे ते जाईल. विश्वास बसला नाही म्हणून बुडून मरावं लागलं. तसं नारद महर्षीचा विश्वास होता. नारद महर्षी निघाले, लग आले तिथं त्या राज्यसभेमध्ये. वा 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 आले बसा. ती मुली माळ घेतली, अशी हिंडायला लागली, अशी ती तुरू माळ घेऊन अशी हिंडायला लागली. नारद महर्षीला वाटलं घालती माझ्या गळ्यात, घालती. तिनं नाही घातली, ती गेली निघून तिकडे पुढे गेल्यावर ह्या लाईनीने आली, अशी फिसकलाकडे म्हणजे आपला खेळ आता. घातली नाही आपल्याला माळ, आली ह्या लाईन मध्ये कोणालाच घातली नाही माळ. पुन्हा फिरली अशी महागारी, फिरल्या म्हणले येते काय की बा डबल आपल्याकडे येडा, तिकडे पटली नाही. आली ती बिचारी अशी तुरु आली, नारदाच्या पुढे उभा राहिली. तिने नारद महर्षीला घातलीच नाही माळ. आली आणि तिनं सांगितलं की बापा, म्हणजे तिच्या वडिलांना सांगितलं मला काहीच इथले मुलंच पसंत आले नाहीत, म्हणली स्वयंवर कॅन्सल करा, कारण इथं माणसं माझ्या पसंतीचे आलेच नाही. नारद महर्षी म्हणला मी एवढा सुंदर असता माझ्या भगवंतानी मी त्यांना सांगितलं होतं, म्हणला सृष्टीच्या पाठीवर माझा इतका सुंदर कुणी पुरुष नसावा, इतकं सुंदर करा, आणि मला कसं केलंय म्हणला जरासं बघत होत तरी. हिने मला नापासच का केलं नापास. नारद महर्षी उठले, ते स्वयंवर सगळी सभा मोडली, बाहेर येऊन एका मोठं तळ बघितलं स्वच्छ पाण्याचं. त्या काळामध्ये आरशे फिरशे कशाचे आले बघत नव्हते पहिले लोक आरशात, काही नाही. येऊन असं बघितलं त्या तळ्यामध्ये, अरे बापरे, म्हणजे असं पूर्ण माकडाचं तोंड केलं होतं.
पूर्ण वानराचं तोंड केलं होतं नारद महर्षीचं. अरे बाप रे म्हणले, जे होतं ते सुद्धा ठेवलं नाही. मग कशी माळ घालीली. तसं म्हटल्याच्या नंतर म्हणले, देवा माझ्यासोबत कपट कावा केलास रे. मला लग्न करायचं होतं, ती सुद्धा इच्छा माझी शेवटाला जाऊ दिली नाहीस. तुला मी शाप देतो. राग आला आता नारद म्हणजे, लग्न मोठ्या का उडीचा राग येते का माणसाला. तळपायची म्हणजे मस्तकाला जाते माणसाच्या, तशी तळपायची म्हणजे मस्तकाला गेली नारद महाराजांच्या. कधी लग्न करायची इच्छा मनामध्ये उत्पन्न झालीच नाही, इकडून तिकडून झाली तर असा चोरी मोडायचा खेळ केलास देवा तू. तुला मी शाप देतो, तू माझा असं तोंड केलंस ना, तुझी पत्नी सुद्धा एक महाराक्षस चोरून नेईल आणि तुला तुझ्या मदतीला चांगल्या तोंडाचं कोणीच येणार नाही. सगळे असल्याच तोंडाचे लोक येतील. पण प्रथम सीता शोधे हनुमंत गेला, लंका दहन करुनी अखिया मारिला. प्रथम सीतेची शुद्धी कोणी आणली हो? हनुमंतरायानंच आणली की. म्हणून वानर तुझ्या मदतीला येतील. हा माझा शाप आहे आणि तुला जन्म घ्यावा लागेल. हे एक जन्माचं कारण आहे. असे बरेचसे भगवंताच्या जन्माची कारण आहेत. आता आपल्याला वेळ नाही, कारण ह्या मुलांना खूप तिकडे कर्नाटकामध्ये जायचंय म्हणा. आपल्याला मग कुठे जायचं नाही, मात्र सर्वांचा विचार करावा लागतो. अयोध्येमध्ये आता राजसूय यज्ञाची तयारी झालेली आहे. मोठा असा यज्ञ आता महाराज दशरथांच्या दरबारामध्ये सजायला लागलेला आहे. ब्राह्मण इकडून तिकडे झुलायलेत, कोणी फुलं आणायले, कोणी फळं आणायले, कोणी शेणानं सारवायले, कोणी रांगोळी काढायले, कोणी तोरण बांधायले, कोणी काही कोणी काही कोणी काही कोणी काही. त्या राजसूय यज्ञाची आता तयारी त्या अयोध्या नगरीमध्ये चाललेली आहे. जात असताना त्या शृंग ऋषीला सुद्धा बराचसा खटाटोप करून आणलं. आपल्या मुलीचं लग्न त्याच्यासोबत लावल्याच्या नंतर आता दोघांची गाठ मारली, शृंग ऋषीची आणि दशरथ राजाच्या मुलीची. तुम्ही म्हणता दशरथ राजाला मुलगी होती का? तुम्हाला आधीच सांगितलं, त्यांनी आपल्या मित्राची मुलगी ओटीमध्ये घेतली होती. आता घरामध्ये लेकरू असावं म्हणून घेतली होती. करमत महाराजांना, राजा दशरथांना. तिचं लग्न केलं. लेक जावाई आता यज्ञाच्या आहुतीसाठी बसले. बरेचसे दिवस यज्ञ चालायला लागला. चालत 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 यज्ञाची पूर्ण आहुती होण्याचा दिवस आला. पूर्ण आहुती झाली. पूर्ण आहुती झाल्याच्या नंतर यज्ञ भगवान यज्ञावरून प्रकट झाले. बोला यज्ञ भगवान महाराज की जय. पायस पात्र घेतलेलं आहे आणि भगवान यज्ञ देव असे समोर येऊन उभे राहिले. शृंग ऋषींनी उठून नमस्कार केला. यज्ञ देवतेला नमस्कार केल्याच्या नंतर सांगितलं, हे पायस पात्र जे आहे हे प्रसाद म्हणून तुम्हाला देतो. पत्न्यांना खाऊ घाला आणि पुत्रप्राप्ती राजाला होईल. त्या शृंग ऋषीच्या हातामध्ये ते पायस पात्र दिलं. पायस पात्र दिल्याच्या नंतर त्या शृंग ऋषींनी कुलगुरु वशिष्ठांच्या हातामध्ये ते पायस पात्र दिलं. आता बारी 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 आता ते वाटायला लागले प्रसाद. तिघींना द्यायचा होता. कौशल्येकडे प्रसाद देण्यात आला. पहिला भाग, दुसरा भाग सुमित्रेला देण्यात आला, तिसरा भाग कैकेयीला भाग देण्यात आला. दिल्याच्या नंतर थोडस गटमट त्या यज्ञ देवतेने सांगितलं होतं की प्रसाद एका 5 मिनिटाच्या आत खायचा आहे. प्रसाद जर खाण्यासाठी उशीर केला मोठं विघ्न ओढवणार आहे. 5 मिनिटाच्या आत प्रसाद खाल्ला पाहिजे असं सांगितलं आणि यज्ञदेव गुप्त झाले. मग प्रसाद वाटला. कुलगुरु वशिष्ठांनी सांगितलं, सुपूर्चित व्हा. 5 मिनिटाच्या आधी सर्वांनी प्रसाद ग्रहण करा. 5 मिनिटाच्या जर वरी वेळ लावला तर प्रसादाला मोठं विघ्न येणार आहे. तुम्ही प्रसाद लवकर खाऊन घ्या. दोघी जणी शाण्या होत्या, पण त्याच्यामध्ये एक जराची सर्किट होती. ही कैकेयी ती म्हणायला लागली, मला कनिष्ठ भाग कसा दिला? मला पहिला भाग पाहिजे होता. मला पहिला भाग पाहिजे होता. आता मी राजाची लाडकी आहे. मी स्वर्गामध्ये लढाईसाठी गेले होते. मी काही बरेचसे खटाटोप केला. मला पहिला भाग. राजा दशरथाकडे डोळे वटारून पाहायला लागली, कारण तिथं काही बोलता येत नव्हतं. कुलगुरु वशिष्ठ उभे होते. सर्व अयोध्येतले लोक उभे होते. मोठे मोठे ऋषी महाऋषी उभे होते. मग राजा दशरथाकडे कैकेयीने डोळे वटारून पाहितलं. राजा दशरथ म्हणजे मैयाकडे काय बघायचं? वशिष्ठाने दिलाय प्रसाद. मैयाकडे कशाला? म्हणजे तू म्हणला नाहीस त्याला. ते ब्राह्मण आणून तुलाच म्हणली घरामध्ये लपवून तुलाच अर्धा कारभार हे करायला घरामध्ये. तू द्यायचा होतास प्रसाद. तू माझा पती आहेस, तुम्ही माझे पती आहात. त्याच्या हाताने कशाला दिला प्रसाद? तुम्हाला माहित नाही मी तुमची आवडती पत्नी आहे? मला आधी पाहिजे होता. कौशल्येला कशाला दिला आधी? महाराज दशरथ म्हणजे, अगं कैकेयी मला बोलता येत नाही. कुलगुरु वशिष्ठ आपल्या कुलाचे महाराज आहेत, त्यांचं सगळं ऐकावं लागतं. असं गोंधळ घातला गेली घरामध्ये. आस्ताव्यस्त सर्व पसारा करून टाकला. टाकल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये आता अवकाश होऊन गेला बरं प्रसाद ग्रहण करण्याचा.
तेवढ्यामध्ये घार आली आणि आल्या बरोबर तो तिच्या हातातला प्रसाद उपसून नेला आणि नेल्याबरोबर एक पंखाचा झपांडा तिच्या तोंडावरती मारला आणि नकाचा एक खाकोरा सुद्धा वडला. पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला. तो पिंड त्या घारीने झडपला आणि अंजनीने तो सेवन केला. अंजनीच्या तपासाठी सेवन केला. आणि पवनपुत्र म्हणण्याचं हेच कारण आहे की तो वाऱ्याच्या वेगाने आला आणि त्या वायू देवतेनं अंजनीच्या गर्भामध्ये तो प्रसाद नेऊन ठेवला, गर्भ स्थापित केला. म्हणून भगवान हनुमंताला पवनपुत्र सुद्धा म्हटलं जात. आणि ते भगवान शंकराचे अवतार आहेत. 11वा रुद्र आहे भगवान शंकराचा अवतार. महारुद्र म्हणजे मारुती आहे. तो कैकेयीच्या जो हातामधला पिंड होता तो आता संपला, अंजनीच्या गर्भामध्ये गेला. उरले 2. आता 2 खायचे कसे? हे दोघीचे ठुलेले होते ना. मग आता मोठा प्रश्न पडला, खायचं कसं? तर आता तुलसी रामायणामध्ये वेगळं वर्णन आलेलं आहे, भावार्थ रामायणामध्ये वेगळं वर्णन आलेलं आहे. तुलसी रामायणामध्ये असं सांगितलंय की सुमित्रेला 2 पोर आहेत आणि कैकेयीला एकच, असं वर्णन आहे. पण भावार्थ रामायणामध्ये असं आहे कैकेयीला 2 आहेत आणि सुमित्रेला एकच आहे, लक्ष्मण. असं 100 कोटी रामायण आहे, वेगवेगळे मतितार्थ आहेत त्याचे. पण आपण भावार्थ रामायणामधलाच मतितार्थ घेऊ. कारण मग आता तिथं खटाटोप खूप आता प्रसंग वाढला म्हणजे भांडणच वाढले म्हणा की त्या प्रसादासाठी. मग त्या राज्यामधल्या त्या सवती आपल्यासारख्या नव्हत्या. वाटीसाठी भांडण, पिलटासाठी भांडण, डेचकीसाठी भांडण अजिबात नाही. त्या महालामध्ये गेल्याच्या नंतर काही रडू लागली. आता कसं करू? म्हणली माझं जे नशिबात होतं ते सुद्धा नेलं, जे देवानं दिलं होतं ते सुद्धा ठुलं नाही. कौशल्य आले, केस बिस तिचे असे बांधले, जरशे महाग सारले, तोंडावरून हात फिरवला, डोळे पुसले, सांगितलं बाई लढायला काय झालं माय? आपण दोघी एकच बहिणी आहोत की ग? अगं जर एका बापाच्या जरी पोटातून आपण जन्माला आले नसतो, आपल्या दोघीमध्ये भिन्नपणा काय आहे? तुला एकाच नावाने ओळखतात, मला एकाच नावाने ओळखतात. तू बी महाराज दशरथाचीच राणी म्हणून ओळखल्या जातेस, मी बी महाराज दशरथाचीच राणी म्हणून ओळखल्या जाते. तुलाही एकच आयहोपण आहे, मलाही एकच आयहोपण आहे. सगळं आपण एकच आहोत की ग? रडायलीस कशाला? हे मग तू काय कर, माझ्यातला अर्धा प्रसाद घे आणि सेवन कर. मग अर्धा प्रसाद द्यायचा म्हटलं तर पिंड अर्धा व्हायलाय, पूर्ण पिंड होईना ना तो. मग तेवढ्यामध्ये सुमित्रा सुद्धा त्या ठिकाणी आली आणि सांगितलं बाई कौशल्या अक्का, तुम्ही मला का सोडून दिलं? मी का तुम्हाला वेगळे वाटले का? आपण सर्वजण एकच आहोत. मग मी माझ्यातला अर्धा काय करते, आपल्या कैकेयी ताईला देते ना. म्हणून हिचा अर्धा, तिचा अर्धा, म्हणून 1 पिंड झाला. असे झाले 3 पिंड. 3 पिंड झाले. म्हणून हिच्या अर्ध्याचा झाला भरत, हिच्या अर्ध्याचा झाला शत्रुघ्न, आणि हे राम आणि हे लक्ष्मण. आता डोहाळे लागले बरे अशा प्रकारे डोळे. आता कोणाला कुठले लागतात, कोणाला कुठले लागतात, कोणाला कुठले लागतात. पण कौशल्या मातेचे डोहाळे थोडेसे विचित्र होते. कसे होते? कौशल्या माता लागल्या त्या महालामध्ये उड्या छाणायला. मी आता धनुष्य घेईल, मी मारेल, मी असं करील, संहार करील राक्षसांचा, देवाची बांधवडी सोडेल, देवांना मुक्त करेल, धनुष्य घेईल, सर्व दृष्टांचा संहार करेल, असं करील, तसं करील. हे चालू होतं. महाराज दशरथ असे मागून पाहिले. अरे म्हणले हे असं कसं, कोणाला मारेल?
दुसरं म्हणाले मारेन कोणाला, हे असे कसे डोहाळे. हे डोहाळे कोण म्हणू लागलं, भगवान रामचंद्र प्रभू म्हणू लागले, मी दृष्टांचा संहार करण्यासाठी या सृष्टीवरती येणार आहे, या भूतलावरती येणार आहे, देवाची बांधवडी सोडवणार आहे. असं गर्भामधून प्रभू रामचंद्र बोलू लागले. सुमित्रेचे काय डोहाळे होते, मी सेवा करीन, मी फळं आणून देईन, मी फुलं आणून देईन, मी पाय दाबीन, मी शेज काढीन, मी आतरून टाकीन, असं करीन तसं करीन. हे कोणाचं जाऊ लागलं, सुमित्री मातेच्या गर्भामध्ये. म्हणजे लक्ष्मण बोलू लागले. आणि यांनी इकडे कैकेयीचे बी डोहाळे चांगले होते. कैकेयी बिघडली फक्त संगतीमुळं, बाकी काहीच नाही. कैकेयी अतिशय चांगली बाई होती बरं, पण संगत वाईट व्यक्तीची लागल्यामुळं तिच्यामध्ये संगतीचा गुण लागला कैकेयीचा. म्हणून संगत करत असताना माणसाने चांगल्याची संगत केली पाहिजे. संगतीचा गुण माणसं म्हणतात लागत नाही. हो, लागत कसा नाही, लागतंय लागतंय. तो माणूस त्या संगतीला नेल्याशिवाय राहत नाही. त्या मंथरेनं काही बाई सांगून त्या कैकेयीला इतकं क्रूर करून आग म्हणली, तुला हे सगळं मूर्खात काढायला ते लोक अयोध्येमधले. हे राजा दशरथ बी उद्याच्याला राम सिंहासनावर बसल्याच्या नंतर भरताला म्हणजे पाणीच भरावं लागणार आहे, तुया पाणी भरावं लागणार आहे. विचार कर, राजाची राणी पत्नी, आवडती पत्नी आहेस, एकुलता एक, 2 मुलं आहेत, एकाला युवराज पद देऊन टाक, एकाला राजा कर. काहीच गरज नाही म्हणजे 14 वर्षाचा वनवास त्या रामाला माग. वर तर तुझ्याकडे आहेच. दशरथ राजाला वर मागण्याची आज खरी वेळ आहे. तर रामाला पाठव म्हणली वनवासाला, काय घेणं देणं नाही. राजा भरताला राजा कर, शत्रुघ्नाला युवराज पद देऊन टाक. ही संगत तिच्या जीवनामध्ये घडल्यामुळं संगतीचा परिणाम झाला आणि भगवंताला तिने 14 वर्षाच्या वनवासाला पाठवलं. हे संगतीमुळे झालं. पण जोपर्यंत भगवान रामचंद्र प्रभू 21 वर्षाचे होत नव्हते तोपर्यंत कैकेयी रामाला सोडून राहतच नव्हती. राम जेवल्याशिवाय कैकेयी जेवत नव्हती. रामाला उठवल्याशिवाय कैकेयी काहीच करत नव्हती. राम जास्त कौशल्यपशी राहतच नव्हता, कैकेयीपशीच राहत होता. पण ती संगत बेकार लागली म्हणून संगतीचा परिणाम वाईट झाला. आणि खरंच रामायण हे जीवनामध्ये उतरवण्यासारखं आहे बघा. रामायण हा ग्रंथ जीवनात उतरवण्यासारखा आहे. भावाभावानं कसं राहावं, जावाजावाईनं कसं राहावं, सवतीनं कसं राहावं, पत्नीनं कसं राहावं, मित्रानं कसं राहावं, शत्रूनं कसं राहावं, हे रामायण शिकवतं. म्हणून रामायण हा ग्रंथ जो आहे जीवनामध्ये अतिशय महत्वाचा आहे. रामायणाचं हे अनुकरण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. रामायण ग्रंथ जर आपण वाचला तर भावाभावांना कळेल की आपण कसं राहावं. रामायण ग्रंथ जर आपण वाचला सवतींना कळेल आपण कसं राहावं. रामायण ग्रंथ जर आपण वाचला शत्रूंना कळेल की आपण शत्रुत्व कसं करावं. रामायण ग्रंथ जर आपण वाचला तर मित्राला कळेल की आपण मैत्री कशी केली पाहिजे. मैत्री बघायची असेल तर विभीषणाची आणि भगवान रामचंद्र प्रभूंची पाहावी. शत्रुत्व जर पाहायचं असेल रावणाचं आणि भगवान रामचंद्र प्रभूंचं पाहावं. सवतीचं प्रेम जर पाहायचं असेल कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयीचं पाहावं. भावाभावाचं प्रेम पाहायचं असेल राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नाचं पाहावं. असं हे मैत्रीचं गुरु पाहायचे असतील तर कुलगुरु वशिष्ठांकडे पाहावं. सर्व काही पात्र जीवन जगवण्याचं मार्ग हा रामायण शिकवत असतो. म्हणून जीवन जगत असताना रामायण खूप महत्वाचं आहे. शोकांतिका एवढीच आहे, आपण ऐकतो जाग्यावर सोडून देतो. रामायण जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत नाहीत. आपण प्रयत्न करत नाहीत म्हणून आपल्या घरामध्ये रामायण घडायच्या ऐवजी महाभारत घडतंय. एवढंच आहे, दुसरा काही फरक नाही. बचाव द्या, महाभारत मी कृष्णाचाच ग्रंथ आहे की त्याच्यामध्ये काय पण थोडासा वेगळा बदल आहे. मला वाटतंय आता तो पिंड त्यांनी सेवन केला. डोहाळे एकमेकीचे विचारले. राजा दशरथांनी सर्वांचे डोहाळे विचारल्याच्या नंतर महाराज म्हणले हे डोहाळे काय माझ्याच्यानं पुरवण्यासारखे नाहीत बुवा. हे डोहाळे आता धनुष्यबाण आता घेऊन ह्याला कुठं पाठवू म्हणले मी युद्धाला. म्हणून ते डोहाळे त्यांनी विचारल्याच्या नंतर आता अयोध्येमध्ये 9 मास 9 दिवस उलटले गेले आणि आनंदीमय वातावरण चालू लागलं. थंडगार पहाटेचा वारा सुटलेला आहे. त्या दिवशी एकदम आनंदाचंच वातावरण दिसू लागलं. बघा गावामध्ये जर विशेष काही घडणार असेल तर त्या दिवशी माणसांना आनंद वाटतो आणि एक वेगळीच लहर होत असते. त्या अयोध्येमध्ये आज वेगळीच लहर दिसू लागली. कशी, पहाटेचा थंडगार वारा होता, पक्षी किलबिल करू लागले. ज्याची त्याची वेगवेगळी धावपळ होती. कारण तो दिवस होता चैत्र शुद्ध नवमीचा. त्या नवमीच्या दिवशी खूप वेगळंच काहीतरी घडू लागलं. अर्धा तास बरं
अच्छा अच्छा. तर त्या दिवशी वेगळं काहीतरी घडू लागलं आणि घडत असताना त्या अयोध्येमध्ये वेगवेगळी तयारी चालू लागली. कारण देव अवताराला येणार होते. ते काही सर्वसामान्य व्यक्ती जन्माला येणार. आपल्या इथे बघा आता नवीन एक प्रथा झाली. या काय प्रथा झाली, आपलं जर घरचं ते लेकरू दवाखान्यातून येणार असलं, ते फुलं ते दिवे हे आपल्या सर्वसामान्य हो ते बार राहिलेच की. आता ते सर्वसामान्य जीवासाठी एवढा थाट आहे, तर तो जगाचा जगन्यंता अवताराला येणार असल्यावर नवल करा किती तयारी असेल होत्या अयोध्येमध्ये. ते बाप वेगळाच बेजार, ती माय वेगळीच बेजार, त्या मावशा वेगळ्याच बेजार, ते मामे वेगळे बेजार, लेकरू आले, आमचा बाई आलाय, आमची दिदी आली. जाऊ दे, त्याच्या जीवनामध्ये आनंद आहे. तसं केलंही पाहिजे, कारण तसं केल्याच्या नंतर त्या पोराने मी म्हातारपणी आपल्याला तसंच ठेवावं. ते असे फोटो गिटो काढून ठेवतात की आता दाखवण्यासाठी, बघ असं केलं तुझ्या जन्माला, तसं करावं. हा सर्वांच्या जीवनामधला आनंद आहे, सर्व काय आहे. बघा राम जन्माचा दिवस आज पवित्र आहे. अभंग घेतलाय, धर्मरक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना, अंबरुषी साठी जन्म सुशीले, दृष्ट निर्धाळिले किती एक. तुम्हाला वाटत मी अभंग घेतलाय की नाही घेणार, काही बोलायला एवढं दुसरंच. पण विशेष आहे दिवस, हे सांगितल्याशिवाय तुम्हाला राम जन्म तरी कसा कळेल. तसं मी रामायण ऐकायला येत जा म्हणून आम्ही ते पान महाराज बोंबलून लोक एवढे काही येणार, यायला पाहिजे. रामायण मी आताच सांगितलं जीवनामध्ये उतरवण्यासारखं आहे. धर्मरक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. एक उदाहरण देतो, म्हणजे एक अभंगाचं कडवं सुटेल आणि मग पुढचा वेळ राहिला तर सोडून, नाही तर भगवंताचा राम जन्म आपण करू. आता कुठल्या धर्माचं रक्षण केलं, कोणाचा प्रतिपाळ केला, कोण्या भक्तासाठी भगवंत अवताराला आले, कोण्या अवताराला आले. ज्या वेळेस हिरण्यकशिपूचा हाकार माजायला लागला, धर्म बुडायला लागला होता. बरोबर आहे. आपण काल परवा श्रीमद भागवतामध्ये ऐकलं, धर्माचा नाश करायचं हे कोणाच्या होतं, हिरण्यकशिपूच्या. नाव न घेऊ दे देवाचे हे ब्रीद हिरण्यकशिपूचे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, धर्म बुडवायचा. देव देश धर्म हे काय आहे हे लोकांच्या मनामधून सगळं काढून टाकायचा, धर्माचा नायनाट करायचा, हा धर्म सर्व जगतामध्ये पसरवून टाकायचा. हे कोणाचं ब्रीद होतं, हिरण्यकशिपूचं. आता धर्म बुडायला लागला की हो, भगवंतांनी सांगितलं होतं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येईल, संकट येईल, तेव्हा मी अवताराला येईल. मग आता अवतार घ्यायचं कार्य देवाला वाटू लागलं की आपण आता अवतार घेतला पाहिजे. तोच भक्त प्रल्हाद सुद्धा तिथे जन्माला आला होता, पण तो भक्त होता. आपल्या पाळीसे भक्तजना. त्या भक्ताला एवढा त्रास करू लागला तो हिरण्यकशिपू, इतका त्रास, कड्यावरून लोटून दे, कुठं गरम तेलामध्ये उठवळ, काही कर असा त्रास देत असताना भगवंताला कीव आली. आणि कीव आल्याच्या नंतर असं वाटू लागलं की बाबा आता धर्मही बुडायला लागलेला आहे, भक्तालाही त्रास व्हायला लागलेला आहे, आता सृष्टी काही राहत नाही, म्हणून आपण एखादा युक्ती केली पाहिजे, त्या हिरण्यकशिपूला आपण मारलं पाहिजे. भगवंतांनी अवतार नरसिंहाचा घेतला. त्या प्रल्हादाला बरीचशी जाचणी केली, तसं प्रल्हादासी पिता करीतो जाचणी, नारायणी प्रगटला. तर सांगू लागला, कुठे रे तुझा देव, काय आहे, असंही तसंही सांगत असताना प्रल्हादाने त्या खांबाकडे हात दिली आणि सांगितलं, या खांबामध्ये माझा भगवान आहे. म्हणल्याच्या नंतर लात हिरण्यकशिपूने खांब्यावरती घातली, अशी धाडकन नरसिंह भगवान गुरगरतच बाहेर आले. युद्ध झालं महाभयंकर त्या हिरण्यकशिपू सोबत. युद्ध झाल्याच्या नंतर त्याला हिरण्यकशिपूला मांडीवरती घेतलं, टरटर फाडल्याच्या नंतर हिरण्यकशिपूचा वध त्या ठिकाणी करून टाकल्याच्या नंतर भक्त प्रल्हादाला मांडीवरती घेतलं आणि मग तुकोबाराय म्हणायला लागली,
आपल्या पाळीसी भक्तजना भगवान परमात्मा अवतार घेतो तो भक्ताचं रक्षण करण्यासाठी, भक्ताचा प्रतिपाळ करण्यासाठी आणि भक्ताचा उद्धार करण्यासाठी। पण भक्त सुद्धा तितकाच लायकीचा लागतो, तितकाच निष्ठावान लागतो, तितकाच लागतो आणि त्या भक्ताच्या रक्षणासाठी देव येत असतो, बरोबर आहे। पण आपण भक्त आहोत का? महाराज भक्त ऐसे जाणा जे ही उदास आशा पाश निवारोनी। त्या भक्त प्रल्हादाला देहावर उदास होता म्हणून नरसिंहाचा अवतार घेतला आणि भगवान परमात्मा आले। देहावर उदास होता, आता कड्यावरून लुटून दिले का द्या, तेलामध्ये तळायचंय का तळा, काय करायचंय ते करा, पण देवावरली निष्ठा ढळू दिली नाही हो। काही जरी झालं, देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा पंढरीनाथा। महाराज सांगतात जे भक्त असतात त्या भक्तांना प्रतिपाळ करण्यासाठी, त्या भक्ताचं पालन पोषण करण्यासाठी देव येतो, पण ह्या यादीमध्ये या लक्षणांमध्ये तो भक्त बसला पाहिजे तेव्हा देव येतो। न येऊन काय करेल, त्याला यावंच लागतंय, कारण भक्त या यादीमध्ये आपण फिट्ट बसलो की देव येतोच। त्या यादीमध्ये एक सुद्धा टक्का बसत, कारण आपण देहावर उदास नाहीत, देवावर आपला भाव नाही। देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव, इतका भाव आहे का आपला? नाही ना। जर सवारीच्या वाटेने काय झालं की झिगाट ठरला, न कर रे बाबा, म्हणजे मला ताप आली काय की झालं, चल न होईना, हे देहावर उदास आहे का आपलं होणं? अजिबात नाही। मग आपण भक्त हे होत नाहीत, भक्ताच्या यादीमध्ये आपण बसत नाहीत, म्हणून देव आपल्यासाठी येत नाही। बघा चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचं तुम्ही वर्णन ऐकलं असेल, काहींनी ऐकलं नसेल, त्यांनी आता 15 मिनिटांमध्ये होईल हे सांगणं, मग आपण सुंदर अशा पद्धतीने भगवान रामचंद्र प्रभूंचा जन्म करू। बघा हे जीवनामध्ये काही क्षण हे खूप दिवसाच्या नंतर येत असतात। ह्या रामनवमी हा क्षण रोज रोज येणार आहे का? वर्षाला एकदा येणार आहे, पुढच्या वर्षी कोण वाचल कोण जगल ह्याचा भरोसा नाही, देहाचा कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा। म्हणून माणसानं आलेल्या दिवसाची किंमत केली पाहिजे। हा दिवस अतिशय जीवनामध्ये महत्वाचा आहे। बघा देव अवताराला येतो कोणासाठी? एक तर सज्जनासाठी देव येतो, एक तर दुर्जनासाठी येतो। मग आपण सज्जनही नाहीत आणि दुर्जन नाहीत। त्यांनी सांगितलं कीर्तनामध्ये म्हणले सज्जन कोण कोण आहे हात वर करा बरं। सज्जन कोण कोण आहे हात वर करा, तिकडच्या असेल तर तिकडच्यांनी करा, इकडच्या असेल इकडच्यांनी करा, नाही तर पुढच्यांनी करा। सज्जन कोण कोण आहे? कोणीच नाही। मग आता तुम्ही म्हणता आम्ही सज्जन नाही, त्या अर्थी कीर्तनामध्ये येऊन बसलोत म्हणजे सज्जनच आहेत किंवा, पण सज्जन म्हणून घेण्या इतकी आपल्यामध्ये हिंमत नाही। मग म्हणले दुर्जन कोण कोण आहे हात वर करा सगळेजण। तुझ्या इथल्यापैकी कोणी दुर्जन असलं तर हात वर करा, तिकडच्या पैकी कोणी दुर्जन असलं तर हात वरी करा। कोणी हात वरी करत नाही। आपण सज्जनही नाहीत, देव येतो एक तर सज्जनासाठी नाही तर दुर्जनासाठी। मग आपण एक मधले लोक, आपण सज्जन नाही तर दुर्जन नाहीत, आपण मधले। मग आपल्यासाठी कोण येत आहे? संत येत असतात। म्हणून देव जर अवताराला आणायचा असेल तर जीवनभर चांगलं कार्य करत राहा। देवा व्यतिरिक्त जीवनामध्ये काहीच नाही आवडलं पाहिजे, सर्व काही देवच झाला पाहिजे। त्याला म्हणतात सज्जनतेचं लक्षण। त्या सज्जनासाठी एकतर देव येतो, नाहीतर दुर्जनासाठी तर येतो। जीवनामध्ये कोणतंच काम चांगलं करायचं नाही, सत्ता गावामध्ये होऊ द्यायचा नाही, कोणाचे भांडण लावल्याशिवाय राहत नाही, रोज एकाला मारल्याशिवाय राहायचं नाही, डाके घातल्याशिवाय राहायचं नाही, मांस मटण खाल्ल्याशिवाय राहायचं नाही, असे क्रूर काम करायचे, रोज युद्ध करायचं, हे करायचं, बेकार काम करायचे सगळे। तर त्याच्यासाठी देव येतो। रावणानं कुठलंच काम चांगलं केलं नाही, रावणासाठी देवाला यावं लागलं, कंसासाठी देवाला यावं लागलं, बरेचशा राक्षस हिरण्यकश्यपूसाठी देवाला यावं लागलं, राजा बलीसाठी देवाला यावं लागलं। हे लोक सज्जन होते का दुर्जन होते? हो दुर्जन होते ना। दुर्जनासाठी देव आला आणि त्याच्या मागोमाग सज्जनाचा सुद्धा हात होता। हिरण्यकश्यपूसाठी आला भक्त प्रल्हाद, रावणासाठी आला
देवांचा उद्धार, बिभीषणासारख्यांची सुटका, हनुमंतरायांसारख्याला भेटी, अरण्यामध्ये मोठमोठ्या ऋषींसाठी भेटी, त्याच्या माग माग सज्जन असते. देव येतो एक तर सज्जनासाठी नाहीतर दुर्जनासाठी. मग आपण सज्जनही नाहीत दुर्जनही नाहीत, देवाचा ना आपला पता नाही. म्हणून जीवन जगत असताना दुर्जन होऊन देव आपलासा करण्यापेक्षा सज्जन होऊन करण्यामध्ये काय कठीण आहे? सज्जन होऊन तुम्ही देव आपलासा करा, सज्जन होऊन देव आपलासा करा, देव आपल्यासाठी निश्चित येईल. सज्जन व्हा. सज्जन व्हा म्हणजे काय करा? आजकालच्या युगामध्ये कुणासोबत भांडण न करणे, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणे, चांगलं बोलणे, चांगलं वागणे आणि कुणाची निंदा नालस्ती न करणे. जीवन जगत असताना कुणाचं वाईट आपण मनामध्ये सुद्धा आणू नये. हेच चांगलं जीवन जगणं आहे. दुसरं जीवन चांगलं जगणं काहीच नाही बघा. काही जीवन दुसरं चांगलं जगणं नाही म्हणजे काय हो? मोठ्या मोठ्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घालणं, गोपीचंदनाचा टिळा लावणं, रोज एकाची वरबडून आणल्याशिवाय नाही राहणं. अरे तुझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नसू दे, गोपीचंदनाचा टिळा नसू दे, काही हरकत नाही. अंतःकरण निर्मळ ठेव. म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तिथे. तुझ्या गळ्यामध्ये बक्कळ माळी आहेत पण त्या चित्त मुतव निर्मळ नाही, नुसता कचरा होऊन बसलाय, त्याचा दाटफिट्ट बसलाय, देवाला येण्यासाठी जागाच नाही. मग माळी घालून काय फायदा आहे? म्हणले माळ नसू दे, अंतःकरण निर्मळ ठेव, देव येऊनी गोपाळ राहे तिथे. हे चांगलं जगणं आहे. म्हणून असं चांगलं जीवन जगलं तर भगवंत आपल्यासाठी निश्चितच येतो. त्या अयोध्येमध्ये सुंदर अशा पद्धतीचं मंजूळ वारं सुटलेलं आहे, मंजूळ वाद्य वाजू लागलेलं आहे. आणि वाद्य वाजत असताना चैत्र शुद्ध नवमी, भर दुपारचे 12 वाजलेले आहेत. वाजले का 12? 12 कस काय वाजणार की? 2 प्रहर कागनिशी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. तिथं त्या अयोध्येमध्ये सुद्धा हीच परिस्थिती झाली होती. सूर्यच पुढे ढळत नव्हता, टाइमच संपत नव्हता. एकमेकीला विचारू लागल्या, होय ग किती वेळ झालेला आहे, सूर्य काही पुढे जातच नाही. मग त्या एकमेकीला म्हणू लागल्या, अगं राम जन्मलाय की तुला कसं कळत नाही? त्या सूर्य देवतेला सुद्धा इतकं त्या प्रभूचं तेच पाहा वाटू लागलेलं होतं, सूर्य सुद्धा पुढे जात नव्हता. मग त्या एकमेकीला म्हणू लागल्या, 2 प्रहर कागनिशी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. असं म्हणत असताना ती परिस्थिती तिथं झाली होती. भगवंताचं तेजच इतकं मोठं होतं, इतकं होतं तेजपुंज की तो पाहिल्याच्या नंतर कोणाच्याही मनाला वेध लावणारा असा भगवान परमात्मा. हजारो सूर्याचं तेज ज्याच्या नखामध्ये तळपू लागलेलं होतं तो भगवान परमात्मा. राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपल्या, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती, घन पांगरे पाटोळा घननीळ सावळा देखील बाई. असा हा भगवान परमात्मा ज्याच्या मुखाकडे पाहिल्याच्या नंतर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव सुंदर ध्यान भेगटेवरी. असा हा सुंदर असणारा भगवान परमात्मा पाहण्यासाठी तो सूर्य सुद्धा थांबलेला होता. इतका सुंदर परमात्मा आहे. किती सुंदर, किती सुंदर, सुंदरातला सुंदर तो परमात्मा. किती सुंदर. ज्याने हे जग इतकं सुंदर निर्माण केलं तर तो किती सुंदर असेल. जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर हो. त्या भगवान परमात्म्याचं तेजच इतकं सुंदर आहे. किती सृष्टी सुंदर निर्माण केली आणि तो भगवान परमात्मा किती सुंदर असेल याचं आपण वर्णन करणं सुद्धा शक्य नाही आहे. आता की नाही जन्माचा अभंग होईल आणि अभंग झाल्याच्या नंतर सुंदर असं रामजन्म आपण करू. सर्वांनी आनंद घ्यायचा. मी टाळ्या वाजवा म्हणजे टाळ्या वाजवा, उग बसायचं नाही असं येड्यामध्ये. असं अभंग होईल, अभंग झाल्याच्या नंतर टाळ्या वाजवा म्हणलं की आनंदानं टाळ्या वाजवायच्या आहेत. सुरू करा. शुद्ध
हा भगवान परमात्मा अतिशय सुंदर आहे आणि त्या अयोध्येमध्ये भगवान परमात्मा आता अवताराला येणार आहे. त्या राजमहालामध्ये कौशल्य मातेच्या समोर 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती उभा राहिल्याच्या नंतर ती चतुर्भुज मूर्ती इतकं दिव्यमान असा प्रकाश त्या महालामध्ये पडला. भगवान समोर येऊन उभा राहिले आणि उभा टाकल्याच्या समोर सांगू लागले की दुष्टाचा निर्दळन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि सर्व दुष्टांचा संहार मी करील, सर्व देवतांना बंदीमधून सोडवील आणि सर्व धर्माचं पालन करेन असं यश त्या द्वारके कौशल्या मातेच्या समोर भगवान बोलू लागले. कौशल्या माता म्हणू लागली, देवा दिसायला खूप गोड आहेस, स्वरूपही तुझं खूप सुंदर आहे आणि तुझं स्वरूप पाहिल्याच्या नंतर मला असं वाटतं की तू माझ्या पुढे बाळ व्हावं. अरे तू चतुर्भुज आहेस, पण तू सर्व काही करू शकतोस, पण मला माता होण्याचं सुख तू दे आणि माझ्या समोर तू बाळ व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि तू जर 8 वर्षाचा आणि असा जर माझ्या सोबत राहिलास तर मला म्हणजे तितकी मया लागणार नाही, प्रेम वाटणार नाही, म्हणून तुम्ही काय व्हावं माझ्या समोर देवा बाळ व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि तसं म्हणल्याच्या नंतर भगवान रामचंद्र प्रभूंनी बालकाचं स्वरूप धारण केलं आणि अगदी लहान वयामध्ये भगवान रामचंद्र प्रभू त्या अयोध्येमध्ये बालकाच्या स्वरूपामध्ये प्रगट त्या ठिकाणी झालेले आहेत. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल राम पंडित भगवान परमात्मा माता कौशल्याच्या समोर असे बसलेले असताना किलबिलून लढायला लागलेले आहेत. त्यानंतर थोड्या घटकेनुसार लक्ष्मणांचा जन्म झाला, भरतांचा झाला, शत्रुघ्नांचा जन्म झाला आणि आनंद त्या अयोध्येमध्ये झालेला आहे. आनंदी आनंद भयो जय प्रभुवर राम की
प्रभूंचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला त्या अयोध्येमध्ये पार पडला. सर्वीकडे आनंदी आनंदी वातावरण आहे. आनंदी आनंद माझे गुरी गोविंद अवतरले. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रासाला गुढिया तोरणे करीते कथा गाती. सुंदर अशा प्रकारचे सर्वांनी गुढ्या उभारल्या, आपापल्या घरांना तोरण बांधले. त्या अयोध्येमध्ये आनंद झाला. प्रभूच्या नखामध्ये हजारो सूर्याचं तेज तळपायला लागलं आणि तो भगवान परमात्मा जगाचा जगन्नियंता एका केविलवाणी सर्वसाधारण बालकाच्या स्वरूपाने पाळण्यामध्ये महाराज दशरथांच्या घरी खेळू लागले, रंगू लागले आणि बालक्रीडा त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. म्हणून धर्म अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. ऋषीसाठी जन्म सुशीले दृष्ट निर्दळले कित्येक. तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करे. ऋषीसाठी जन्म सुशीले दृष्ट निर्दाळिले कित्येक. का म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू. अंबऋषीसाठी जन्म सुशीले दृष्ट निर्धाळिले किती. ज्ञानेश्वर